मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठे काका, मोठी आई आणि विनायक रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात. त्यांना असुरी आनंद झालेला असतो. मोठी आई म्हणते की कमाल केली विनायक तू. काही मिनिटातच होत्याचं नव्हतं केलंस. पल्लवीला शोधून काढू, ती जिवंत असेल असं म्हणणाऱ्यांनी देखील विश्वास ठेवला रे तुझ्यावर. अरे तू जवळजवळ सिद्धच केलंय की पल्लवी गेलीये. खरं सांगू का, मला तर अजून पण वाटतंय की मी स्वप्नातच आहे. मोठे काका म्हणतात की मी उगाच तुला हुकुमाचा इक्का म्हणत नाही बरं का विनायक. तू आहेसच तसा. पण काही पण म्हणा, पण हे सगळं आपल्या कल्पनेच्या बाहेरचं होतं. अफलातून प्लॅनिंग होतं बघ तुझं विनायक. तेव्हा विनायक म्हणतो की बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्यावर विश्वास ठेवा. एकदम रिलॅक्स. आणि तुमचा दोघांचा अभिनय देखील आउटस्टँडिंग होता. म्हणजे काय तर ती पल्लवी तुमची अगदी आवडती सूनच आहे. खोटं खोटं रडत काय होता तुम्ही. मोठी आई म्हणते की अरे ते सोपं नसतं, ते सुद्धा करावं लागतं. मोठे काका म्हणतात की हे काय रे, हे तर आम्हाला नेहमीचंच आहे. पण ती पल्लवीसारखी डेड बॉडी तू आणलीस कुठून. विनायक म्हणतो की एकदा ठरवलं ना तर सगळं काही शक्य आहे. मोठे काका म्हणतात की ती बॉडी आल्यावर शांतनूसुद्धा गडबडला. मोठी आई म्हणते की नाही, पण शांतनूचा अजून पूर्णपणे विश्वास नाही बसलाय त्यावर. विनायक म्हणतो की बसेल बसेल, कारण मी आता एवढ्यावरच थांबणार नाहीये. आता उद्या सकाळी बघा तुम्ही की मी अजून काय काय चमत्कार घडवतो. आता इकडे शांतनू पोलिसांशी बोलत असतो. साहेब नमस्ते, शांतनू सूर्यवंशी बोलतोय. हे बघा, माझा पूर्ण विश्वास आहे की ती डेड बॉडी पल्लवीची नाहीये. पण सगळ्यांना त्याची खात्री पटावी म्हणून माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर त्या डेड बॉडीची DNA टेस्ट करा. त्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ते मला सांगा. मला जे काही शक्य आहे ती सगळी मदत करेल मी. पण प्लीज साहेब, लवकरात लवकर DNA टेस्ट करा, माझा आग्रह आहे तुम्हाला. आता शांतनूचं हे बोलणं मोठ्या आईने चोरून ऐकलेलं असतं. ती म्हणत असते की शांतनू त्याचं म्हणणं खरं करण्यासाठी काही पण करू शकतो. मला आता ही गोष्ट यांच्या कानावर घालायलाच हवी. आणि मग मोठी आई मोठ्या काकांना सांगण्यासाठी तिथून निघून जाते. इकडे मोठे काका विनायकला म्हणत असतात की त्या शवागृहामध्ये जो काही खेळ जमलाय ना तो एकदम मस्तच आहे. तेवढ्यातच तिथे मोठी आई येते. मोठी आई म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, शांतनू काहीतरी ती DNA का PNA टेस्ट करायचं म्हणतोय. आता मात्र विनायक घाबरतो. तो म्हणतो की कोणाशी बोलत होता तो. तेव्हा मोठी आई म्हणते की पोलिसांशी. त्यांच्या मागच लागला होता की तो टेस्ट करा म्हणून. मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलंय. तेव्हा विनायक म्हणतो की नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. जर खरंच त्या बॉडीची DNA टेस्ट झाली तर ती बॉडी पल्लवीची नाही हे सिद्ध होईल. नाही नाही, तसं जर झालं तर आपण केलेले सगळे प्रयत्न पाण्यात जातील. बाबा काय करायचं आता. मग मोठे काका विचार करू लागतात आणि त्यांना एक कल्पना सुचते. आणि त्याचं स्मित हास्य ते आपल्या गालावर दाखवतात. इकडे सकाळी सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता जाणवत असते. तेवढ्यातच विनायक तिथे येतो. विभावरी त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, विनायक, अरे मी सर्वांना विचारलं की चहा घेता का म्हणून, पण कोणीच तयार नाहीये. तू एकदा विचारून बघतोस का. विनायक म्हणतो की नाही काकू, असू देत, कोणाला आग्रह करू वाटत नाहीये. तेवढ्यात शांतनू देखील जिना उतरून खाली येतो. सर्वजण अस्वस्थ बसलेले असतात. सर्वजण दुःखी असतात. परंतु शांतनू अजूनही तेवढाच आत्मविश्वासी असतो. त्याला पूर्णपणे खात्री असते की पल्लवी अजूनही जिवंत आहे. आणि म्हणूनच तो सगळ्यांना म्हणतो की काय झालंय, तुम्ही निराश होऊ नका. मी सांगितलं ना तुम्हाला की पल्लवी परत येणार आहे. तिला काहीही झालेलं नाहीये. आणि आपण जी काल डेड बॉडी बघून आलो ती पल्लवीची नाहीच आहे. मी ॲक्च्युली इन्स्पेक्टर साहेबांना फोनही केला होता आणि त्यांनी तसं सांगितलंही. आणि त्यांना सांगितलं मी की तुम्ही DNA टेस्ट करा. त्याचा रिपोर्ट आल्यावर सगळं काही सिद्ध होईल. बाबा तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यात एक माणूस दार वाजवतो. आणि म्हणतो की सूर्यवंशींचं घर हेच आहे का. मोठे काका उठतात आणि म्हणतात की हो हेच आहे. तो माणूस म्हणतो की DNA टेस्टचा रिपोर्ट आणलाय. ती कॉपी द्यायला सांगितली होती साहेबांनी. आता मात्र सर्वांना धक्का बसतो. त्या रिपोर्टमध्ये काय असतात याचा विचार करून सर्वजण घाबरे झालेले असतात. मग प्रभाकर सर त्या व्यक्तीजवळ जातात. तो रिपोर्ट हातात घेतात. ती व्यक्ती तिथून निघून जाते. प्रभाकर सर थरथरत्या हातांनी तो रिपोर्ट उघडून बघतात. सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात की रिपोर्टमध्ये नक्की काय आहे. प्रभाकर सर ते रिपोर्ट वाचतात आणि त्यांना देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. ते रिपोर्ट तसेच त्यांच्या हातातून गळून खाली पडतात. ते स्वतःला सावरू शकत नसतात. ते स्वतःला अगदी खाली झोकून द्यायला लागतात आणि गडबडतात. शांतनू त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की बाबा काय झालंय.
विनायक देखील तिथे येतो आणि म्हणतो की काका काय झालंय? काका सांग ना रे, रिपोर्टमध्ये काय आहे? तरी देखील प्रभाकर सरांना बोलता येत नसतं. त्यांच्या तोंडून अगदी शब्दच फुटत नसतात. ते अगदी पूर्णपणे हतबल झालेले असतात. मग खाली पडलेला रिपोर्ट विनायक हातात घेतो आणि वाचू लागतो. शांतनू त्याच्याकडे देखील आश्चर्याने बघत असतो. दादा अरे काय झाले? मोठी आई म्हणते की विनायक अरे काहीतरी तरी बोल. इथे आमच्या सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय. शांतनू पुन्हा म्हणतो की दादा अरे बोल ना. विनायक म्हणतो की शांतनू तुला आता मन घट्ट करावं लागेल. मला माहिती आहे की तू स्ट्रॉंग आहेस, पण बातमी खूप वाईट आहे. रिपोर्टमध्ये असं लिहिलंय की काल जी आपल्याला डेड बॉडी मिळाली होती ती पल्लवीचीच आहे. आता हे ऐकल्यानंतर शांतनूसोबत घरातल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. कुणालाच काय करावं ते सुचत नाही. आदिती मॅम तर खूप मोठमोठ्याने रडत असतात. शांतनू तो रिपोर्ट हातात घेतो आणि स्वतः वाचू लागतो. तर हा ॲक्च्युली मोठे काका आणि विनायकचा प्लॅन असतो आणि खोटे रिपोर्ट घरी पाठवलेले असतात. आणि मग मोठे काका हळू आवाजात मोठ्या आईशी बोलत असतात, बघितलंस का आपल्याला हवं तेच घडलं. तर इकडे आदिती मॅम म्हणत असतात की नाही प्रभाकर, असं नाही होऊ शकत. पल्लवी आपल्याला सोडून कधीच जाऊ शकत नाही. माझा या सगळ्यावर विश्वासच नाही आहे. त्या अगदी पूर्ण खचून गेलेल्या असतात. प्रभाकर सर आदिती मॅमला सावरतात. पण एवढं होऊ नये, शांतनू अजूनही ठामच असतो. तो सगळ्यांना म्हणतो की ह्या रिपोर्टमध्ये अगदी काहीही लिहिलेलं असू दे, पण माझी पल्लवी मला कधीच सोडून जाऊ शकत नाही आणि मला या गोष्टीची खात्री आहे. तेव्हा मोठी आई म्हणते, शांतनू अरे हे किती जरी कटू असलं तरी हेच सत्य आहे. या रिपोर्टचा हट्ट तर तूच धरला होतास ना रे. मग हे खोटे कसे असतील? अरे शांतनू बोल ना काहीतरी. आपली पल्लवी आता ह्या जगात नाही आहे रे. आणि असं म्हणून मोठी आई मोठमोठ्याने रडत असते आणि घरातले सर्वजण रडत असतात. मोठी आई रडून रडून म्हणत असते की असं कसं रे झालं? कशी आपल्याला ती सोडून गेली? बिचारीचा संसार अर्धवट राहिलाय. तेव्हा शांतनू म्हणतो की नाही मोठी आई, पल्लवी कुठंच गेली नाहीये, विश्वास आहे मला. तर इकडे मोठे काका हळू आवाजात विनायकला म्हणतात, बघितलंस ना आपण DNA रिपोर्ट अरेंज केला आपल्याला हवा तसा. तरी पण हा शांतनू काय हट्ट सोडायला तयार नाहीये. आता आपण काय करायचंय? विनायक म्हणतो की बाबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की उद्या तुम्हाला एक चमत्कार दाखवतो, बघाच आता. मी आपल्या नातेवाईकांना आणि शेजारच्यांना शांतनूचं सांत्वन करायला बोलवलंय. एकदा की ते आले तर शांतनूला सगळं मान्यच करावं लागेल. काही वेळातच पाहुणे यायला सुरुवात होते. शेजारचे पाजारचे लोक गोळा होतात. मोठे काका म्हणतात की तुम्ही असे अचानक? तेव्हा ते माणसं म्हणतात की आम्हाला तुमच्या सुनबाईबद्दल कळलं. मोठे काका रडू लागतात की हो आत्ताच रिपोर्ट आलाय आणि त्यावरून हे स्पष्ट झालं की ती बॉडी आमच्या पल्लवीचीच आहे. आम्हाला तर काही सुचतच नाहीये. त्या काकू म्हणतात की किती वाईट झालं हो, खूप लहान वय होतं तिचं. मोठी आई म्हणते की बघा ना हो, ती माझी सून नव्हती तर माझी मुलगीच होती. मग त्या काकू मोठ्या आईचं सांत्वन करू लागतात. मोठी आई म्हणते की देवानं असं का केलं मला तर काही कळेनासच झालंय. हळूहळू सर्व पाहुणे जमू लागतात. ते म्हणत असतात की घरात निदान एखादा फोटो तरी लावा. आजूबाजूची लोक येतील आता. मोठे काका म्हणतात की या अवस्थेत आम्हाला काहीच करता येत नाहीये. अगदी काय करावं तेही सुचत नाहीये. मग ते रिलेटिव्ज म्हणतात की तुमची अवस्था आम्ही समजू शकतो. आता आम्हालाच काहीतरी करावं लागेल, आम्हीच करतो. शांतनू मात्र खूप कावराबावरा झालेला असतो आणि घाबरलेल्या नजरेत तो इकडे तिकडे बघत असतो. गीता देखील रडत असते. गीता म्हणते की आई म्हणजे ती आपली खरंच पल्लवी होती. असं म्हणून गीता मोठमोठ्याने रडत असते. विभावरी देखील म्हणते माझा तर अजूनही विश्वास बसत नाही ग, असं म्हणून ती गीताला जवळ घेते. आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर, पल्लवी आपल्याला अशीच सोडून जाणार नाही रे. माझा तर अगदी विश्वासच बसत नाही रे. शांतनू पुन्हा एकदा सर्वांना सांगत असतो की प्लीज माझं ऐका. कालपासून मी सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की ती कुठेही गेली नाहीये. ती परत येईल, माझं ऐका प्लीज. मोठी आई म्हणते की शांतनू बाळा, तुझं दुःख समजतंय मला. अरे पण तो रिपोर्ट खरा आहे रे. नातेवाईक देखील म्हणतात की शांतनू सावरा स्वतःला. जेवढ्या लवकर तुम्ही हे सत्य स्वीकाराल तेवढा तुमचा त्रास कमी होईल. शांतनू म्हणतो की पल्लवी मला सोडून गेली हे मान्यच नाहीये मला. हे सर्व नातेवाईक, काही लोक विनायकचं सांत्वन करत असतात, प्रदीपचं सांत्वन करत असतात. ते पाहुण्यांशी बोलत असतात. मग मोठे काका विनायकला खुणावतात. मग विनायक म्हणतो की प्रदीप काका लोकांशी जरा बोल, मी आलोच. आणि मग विनायक आणि मोठे काका जरा बाजूला येऊन एकमेकांशी बोलत असतात. मोठे काका म्हणतात की विनायक अरे आता आपण शांतनूच्या गळी हे आता सहजपणे उतरवू शकतो. पण मग पल्लवीचं काय करायचं? ती अजूनही जिवंतच आहे. तिला जास्त काळ आपण इथं ठेवू शकत नाही कारण ते आता आपल्या धोक्याचं आहे.
तेव्हा विनायक म्हणतो की आता तो धोका आपल्याला कायमचा संपवायचा आहे. मोठे काका म्हणतात की म्हणजे? विनायक म्हणतो की DNA रिपोर्ट तर आपण मिळवलाच आहे, त्यामुळं गेम तर आता आपल्या पूर्ण हातात आहे. ती बॉडी पल्लवीचीच आहे हे आता कन्फर्म झालं आहे. मग आता आपल्याला खऱ्या पल्लवीची तरी काय गरज आहे? तिची फाईल आता आपण क्लोज करून टाकूयात, आणि तेही कायमची. मोठे काका म्हणतात की म्हणजे तिला इथं तळघरातच. विनायक म्हणतो की नाही, आपण माणसांची पर्वा करत नाही, पण ही वास्तू आपली आहे, इथं रक्त सांडायला नको. विनायक म्हणतो की आपल्या माणसाला सांगून तिला मागच्या दाराने बाहेर काढू आणि त्याला सांगू की संपव तिला. मी करतो सगळं मॅनेज, बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि बाबा चेहरा जरा रडवेला करा, कारण सांत्वन स्वीकारायला जायचंय. आणि मग मोठे काका रडका चेहरा घेऊन तिथून निघून जातात. मागे विनायक त्याच्या माणसांना फोन लावतो. तर इकडे पल्लवी स्वतः म्हणत असते की बाप्पा कुठल्या संकटात येऊन पडली अरे मी. काय होणार आहे माझं? इथून माझी सुटका तरी होणार आहे का? तू आहेस ना रे मला वाचवायला. काही वेळातच ते गुंड तिथे येतात आणि पल्लवी तो आवाज ऐकते. आणि मग पल्लवी एक आयडिया करते. ती बेशुद्ध होण्याचं नाटक करते. मग ते गुंड तिथे येतात आणि पल्लवीची खुर्ची व्यवस्थित करतात. पल्लवी बेशुद्ध झाल्याचं नाटक करत असते. तेव्हा एक गुंड म्हणतो की ही तर साधी शुद्धीवर पण नाही आहे, हिला काय करणार आहे आपण? तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की साहेबांनी सांगितलंय ना की तिला पूर्णपणे बेशुद्ध करायचं, उगाच जास्त शहाणपणा नकोय. आणि मग तो माणूस गुंगीचं औषध पल्लवीच्या तोंडाला लावणार असतो. तर मित्रांनो, आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठे काका पल्लवीच्या फोटोला हार घालत असतात. तेवढ्यात शांतनू त्यांचा हात धरतो आणि म्हणतो की नाही मोठे काका, पल्लवीच्या फोटोला हार नाही घालायचा. आणि असं म्हणून तो हार तो फेकून देतो. आणि नेमका तो हार पल्लवी झेलते. पल्लवीची अवस्था अगदी दयनीय झालेली असते. शांतनू म्हणतो की मला माहीत होतं पल्लवी तू नक्की येणार. पल्लवी म्हणते की शांतनू तुमचा विश्वास आणि आपलं प्रेम जिंकलंय आज. आणि पल्लवी सर्वांना म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना जे काही दाखवायचं आहे त्याची तुम्ही कधीच कल्पना केलेली नसेल. तर मित्रांनो, उद्याचा महा एपिसोड हा खूपच रंजक असणार आहे, त्यामुळे नक्की बघा. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते संगीता जाधव, थंडर बी, अश्विनी मामलेकर, रमेश साळुंके, पूजा आंधळे, अनिता बोरुडे, चेतना डावरे, मंगला, सुषमा पवार, आई गोलांबडे, एनडी सोनावणे, निलेश नापाडे, बिनी, अपर्णा मायेकर, कुंदा, रश्मी कुलकर्णी, पूजा कांबळे, कालुराम दुबे, ममता, सुशांत जगनम, कोमल कदम, रेश्मा शिंदे, सुनील खालकर, तुषार घावत, पूजा मोकाल, प्रमोद पंडित, रामचंद्र कोटकर, सानी देवालकर, प्रेमा येवले, निवेदिता, रेणुका बिरादार, अंजली लहाने, आकाश जाधव, स्वाती राहुल कामत, प्रतीक्षा भालेकर, रचना पारधिये, मुकुंद कुलकर्णी, सरला शेळके, जयश्री निंबाळकर, सोनाली नाईक, योगेश मेश्रम, सुमन कुलकर्णी, दत्ता काळे, देवेंद्र, रवींद्र वायकोळे, शीतल पवार, पिंकी नाईक, प्रीती मोरे, एंजेला गाडे, दत्तात्रय गोंधळ, प्रभा महाजन, नीलम गीते, आरजे घेतागे, विठ्ठल शिंदे, रवींद्र कोमनक, द्राक्षा खंडकर, सोनी वायंगडे, सायली जाधव, अशोक सातपुते, मच्छिंद्र, संतोष राजगुरू, स्नेहल अदुरकर, भागवत जाधव, उर्मिला एस, सानिका, ओंकार, पाटील ग्रुप, जय शिंदे, संध्या घाडगे, रेखा वाघमरे, संध्या देसाई, संजय जाधव, गीतांजली माने, दर्शना, कल्याणी, साधना, तन्वी नेहा, वंदना तांबडे, साक्षी, प्रतिभा त्रिभुवन, देशमाने, रवींद्र कवडे, आनंद केसवानी, मंगला, शिल्पा, सुरेश इंगोले, बीना परांजपे, सुनीता सुतार.